पुणे महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्षाकडून गणेश बिडकर यांनी त्यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि हा उमेदवारी अर्ज दाखल करताना कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। भाऊ, भारतीय जनता पक्षाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला। आज भारतीय जनता पार्टीने काल जवळजवळ माझ्या मतदारसंघातील 14 उमेदवारांची यादी निश्चित करून त्यांना आम्ही एबी फॉर्म दिलेले आहेत। त्यांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता चालू होतीये आणि त्याच्यातला सर्वात पहिला फॉर्म हा गणेश बिडकरांचा आपण आज या ठिकाणी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये भरलेला आहे। आज दिवसभरात उद्या सगळे फॉर्म हे भरले जातील आणि आम्ही निवडणुकीच्या जोरात तयारीला लागू आणि मला विश्वास आहे की पुणे शहरामध्ये महायुती म्हणून आम्ही 1400च्या पेक्षा जास्त जागा जिंकून पुणे महापालिकेत भारतीय जनता पार्टी महायुतीचा भगवा ध्वजा फडकू। भाऊ, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। आज पहिला भारतीय जनता पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। याद्या काय जाहीर होत नाहीत? आता शेवट खूप कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना त्याच्यातनं एक एक निर्णय होत आहे। ते निर्णय झाल्यानंतर निर्णय अंतिम झाल्यानंतर आता जो स्पॅन आहे आणि काय राहिलेले त्यामुळे जे निर्णय झाले की याद्या अर्धवट जाहीर करण्यापेक्षा त्या लोकांना एबी फॉर्म देऊन एबी फॉर्म दिला काय आणि यादीत नाव आलं एकूण एबी फॉर्म हाच जास्त महत्वाचा आहे। त्याला एबी फॉर्म दिल्यानंतर तो अधिकृत उमेदवार होतोय आणि त्यांनी फॉर्म भरलं की आपल्या लक्षात येतं। भाऊ, तुम्ही सगळ्या भाजपाच्या बैठकीला वगैरे उपस्थित असता। शिवसेना शिंदे गटामध्ये नाराजी आहे, आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या जात नाहीत, आम्ही लाचारी स्वीकार नाही अशी शिंदेची भूमिका आहे। तर दुसऱ्या बाजूला आरपीआयचं आंदोलन तुमच्या कार्यालयाच्या बाहेर सुरू आहे, मध्यवर्ती कार्यालय। आता मी आपल्याला सांगितलं आता 165 जागा आहेत महायुतीची, जो राज्याचे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात असेल, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि दोन्ही नेते एकनाथ शिंदे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही ठिकाणी देशात राज्यात अतिशय चांगल्या पद्धतीचं विकासाचं वातावरण या संपूर्ण देशभरात आहे। त्यामुळे हजारो कार्यकर्ते तिन्ही पक्षातले काम करत आहेत। नागरिकांचा मोठा प्रतिसाद हा या महायुतीला मोदी साहेब फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे की या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या अशा अपेक्षा उंचवलेल्या आहेत। जो काम करतो त्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मला संधी मिळावी आणि एका ठिकाणी जर 30-40 जणांची उमेदवारी मागितली असेल तर किमान एकालाच संधी मिळू शकते, बाकीच्यांना मिळू शकत नाही। तर ह्या परिस्थितीमध्ये हा थोडासा नैसर्गिकरित्या एखाद्यावर असं वाटतं की आपल्याला संधी नाही मिळाली तर आपल्याला अन्याय आला तर ती त्याची भावना असते, ती भावना तो प्रकट करतो। अशा पद्धतीने प्रत्येक निवडणुकीमध्ये या विषयाला पक्ष नेतृत्वाला सामोरं जावं लागतं। हे होते कसबा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार हेमंत रासने। आत्ताच नुकतंच गणेश बिडकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि हा अर्ज भरण्यासाठी हेमंत रासने हे सुद्धा दाखल झालेले होते। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न गोंधळे, टॉप न्यूज मराठी।